श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। ऐसे बहुधा निरोपिले ग्रंथगर्भी जे बोलिले, ते अवघेची अनुवादले नवचे की कदा श्रीराम। श्री समर्थांच्या दासबोध ग्रंथातील पहिल्या समासाचं चिंतन आपलं सुरू आहे आणि या पहिल्या समासाच्या चिंतनामध्ये समर्थांनी अनेक प्रकारच्या साधकाच्या साधनेतल्या अडथळे अडचणी परमार्थातल्या शंका या शंकांचं पूर्णपणे निराकरण केलेलं आहे। पण बाबा बेलसरे फार सुंदर एक वाक्य सांगायचे नेहमी प्रवचनामध्ये, मी ऐकलेलं आहे ते। बाबा असं सांगायचे की म्हणाले पारमार्थिक मंडळींना इतर व्यावहारिक आणि प्रापंचिक लोकांच्या पेक्षा थोड्या शंका जास्त असतात। खूप सुंदर वाक्य आहे। पारमार्थिक आध्यात्मिक साधकांना शंका जास्त म्हणाले। काय कारण असतं बरं? कारण शंका आणि कुशंकाच्या विरुद्ध त्यांचं द्वंद्व चाललेलं असतं। द्वंद्व याचा अर्थ युद्ध चाललेलं असतं म्हणूया आपण थोडक्यात। शंका आणि कुशंका या अशा आहेत, या दोन्ही खरं बहिणी बहिणी आहेत। या दोघी अशा तयारच असतात पारमार्थिक लोकांच्या समोर, प्रापंचिक लोकांच्या समोरही असतात, पण ते काही त्याला दाद देत नाहीत, त्याला जुमानत नाहीत। ते प्रापंचिक लोक निर्ढावलेले असतात छानपैकी। ते म्हणतात काही गरज नाही आम्हाला, चला शंका आली आम्ही आमचा प्रपंच करत राहणार, काही कवी ना पडायची वेळ आली तरी चालेल, पडू रडू रडू पडू काही करू आम्ही, पण करू। पारमार्थिक माणूस जो आहे ना, हा पारमार्थिक माणूस चिंतन करणारा माणूस आहे, थोडासा अध्यात्माचा विचार करणारा माणूस आहे। प्रापंचिक करत नाही अशातला भाग नाही, पण प्रापंचिकाचं चिंतन हे प्रपंच सुखाचा कसा होईल याच्यासाठी चाललेलं आहे। संत म्हणतात प्रपंचच मुळात नास काय बाबा, आणि त्या प्रपंचाचा तू विचार करत बसलास तर कसं होईल? प्रपंच म्हणजे उपाधी, प्रपंच म्हणजे बाह्य वस्तूंचा अंतःकरणामध्ये झालेला विचारांचा असा सतत चाललेला प्रवाह म्हणजे प्रपंच। तो प्रपंच तुझा अखंड चाललेला आहे। पण असा प्रपंच तुझा चाललेला असताना सुद्धा ऐसे बहुधा निरोपिले ग्रंथगर्भी जे बोलिले, ते अवघेची अनुवादले नवची की कदा। अशा प्रकारानं मी सगळं तुला व्यवस्थित सांगण्याचा मी प्रयत्न केलाय असं समर्थ म्हणतात। ते सुद्धा रामकृपेनं सांगण्याचा प्रयत्न केलाय। समर्थ स्वतःवरती मी सांगितलंय असं कुठे म्हणत नाहीत। ग्रंथगर्भी जे बोलिले, वेगवेगळ्या ग्रंथगर्भी, बघा ग्रंथगर्भी शब्द सुद्धा किती गर्भितार्थानं वापरलेला आहे। संतांचा शब्द म्हणजे असा तोलामोलाचा शब्द आहे। ग्रंथगर्भी म्हणजे ग्रंथाचं मुख्य अधिष्ठान मी तुम्हाला सांगतोय। ग्रंथ सांगणं आणि ग्रंथातलं सार सांगणं फार महत्वाचं असतं। ग्रंथातले मुख्य विचार आपण पाहिलं, तो विचार केला की ग्रंथातलं सार निवडून बाजूला काढावं। ग्रंथगर्भी म्हणजे त्याच्यातलं मुख्य अंकुर जो असतो ना, आता फूल असतं, फळ असतं, त्या फळामध्ये असं छानपैकी एक असं अंकुर असतं आतमध्ये, छान गोड असं आतमध्ये गर असतो। त्या गर शब्द बरोबर सापडला समर्थ कृपेनं की दासबोध
हे नुसतं वरवरचं टर्फल नाहीये, ते टर्फलातल्या आतला गर आहे आणि तो गर चाखायला मिळतोय आपल्याला, पण त्याची गरज भासली पाहिजे. गर खाण्याची सुद्धा गरज भासावी लागते ना. केवढं मोठं सामर्थ्यानिशी समर्थ सांगतायत, ते अवघेची अनुवादले. एक एक शब्द समजावून घ्या. अहो ते मला समजावून सांगतायत म्हणून मी प्रयत्न करतोय ना. अवघेची सगळं सार सांगण्याचा मी प्रयत्न करतोय, सगळा गर्भितार्थ सांगण्याचा प्रयत्न करतोय, सर्वस्व मांडण्याचा मी प्रयत्न करतोय, हे असं समर्थ म्हणतात. ते अवघेची अनुवादले. काय प्रचंड श्रद्धा आहे रामावरती, किती विश्वास आहे पहा. आणि आमचा विश्वास ते अवघेची अनुवादले. ग्रंथ गर्भी जे सांगितलंय ना, ते आत्मविश्वासानं मी रामाच्या कृपेनं आणि रामाच्या प्रेरणेनं आणि रामाच्या अधिष्ठानानं तुला सांगतो. ते सगळंच्या सगळं मी सांगितलेलं आहे. असा साधक, समर्थांचा साधक हा संग्रामशूर साधक आहे. रणांगणावरती उभा असलेला साधक हा समर्थांचा सामर्थ्य संपन्न साधक समर्थांना अपेक्षित आहे. रडका प्रपंच करणारा समर्थांना साधक नको आहे. म्हणून समर्थ म्हणाले, ते अवघेची अनुवादले नवचे की कदा. ते सगळंच्या सगळं मी सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि ते सांगत असताना मी जराही माझ्या मीपणाचा आणि माझ्या स्वत्वाचा मी कुठेही उल्लेख केलेला नाही. रघुनाथ कृपेची वचने तो हा दासबोध. ही दासबोधाची वचनं ही त्यांची कृपा आहे, त्यांच्या कृपेचा वर्षाव म्हणजे हा दासबोध आहे. असं समर्थांचं हे समर्थ चिंतन आज आपण इथे श्रवण केलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.